मिलिंद बाळासाहेब नमस्कार. नमस्ते. कुठनं सुरुवात झाली तुमच्या सामाजिक कार्याची? सामाजिक कार्यक्रमाला म्हणजे कार्यक्रम जे लहानपणीच गणपतीचे उत्सव आमचे म्हणजे कसं पहिली धनकोडी ग्रामपंचायत होती, कॉर्पोरेशन मधनं भरपूर लांब होता आम्ही. कॉर्पोरेशनचा आमचा यायचा तेव्हा खूप संबंध म्हणजे जास्ती नव्हता, फक्त शाळेसाठी जोडबस असायची तेव्हा. आणि तेव्हा इथे म्हणजे फक्त गणपतीचे कार्यक्रम आम्ही लहान म्हणजे वयाच्या मला वाटतं माझे वय कमी कमी एक 10-11 वय असेल तेव्हा आम्ही पहिला कॅरम बोर्ड वरती आम्ही गणपती बसवला, कॅरम बोर्ड उलटा करून. आणि त्याच्या गणेशोत्सवाच्या निमित्ताने आम्ही सगळीकडे कार्यक्रम घ्यायला सुरुवात केली. पहिलं कसं तेव्हाच नेमकं किल्लारी आणि याचा भूकंप झाला होता किल्लारीला. तेव्हा आम्ही गणपतीच्या मंडळाच्या ह्याच्यातनं जी वर्गणी आम्ही आपली गोळा केली होती, सगळे आमचे मंडळातले कार्यकर्ते किंवा मित्रमंडळी आम्ही तेव्हा होतो, लहान होतो. प्रत्येकाची जेवढी जेवढी ऐच्छिक वर्गणी होईल ते वर्गणी घेऊन आम्ही आमचे एक ट्रक भर माल घेऊन, ट्रक पण आमच्या म्हणजे मित्राचंच गॅरेज होतं, त्यांच्यात एक ट्रक घेऊन आम्ही किल्लारीला आम्ही जाऊन तिथं आम्ही जीवनावश्यक त्यांना आम्ही सगळं सामान दिलं. तिथनं सुरुवात आमची कार्याची झाली त्याची. सामाजिक कार्यामध्ये अग्रेसर असताना राजकीय तुमची काही भूमिका पण राहिलेल्या आहेत त्याच्यामध्ये. एक 2 अनुभव असे सांगा की जे तुमच्या आयुष्यावर स्मरणात राहतील. राजकारणाची भूमिका म्हणजे मी आतापर्यंत जे केलंय ते स्वतःसाठी तर काहीच केलं नाही. अच्छा. राजकारणात जे केलंय ते मित्रांसाठी पाठिंबा दिलाय, मागणं का असं. पण आतापर्यंतच्या सर्व इलेक्शन म्हणजे ग्रामपंचायतच्या इलेक्शन पासून 1992 पासून 1992 ला पहिले म्हणजे ग्रामपंचायतच्या इलेक्शनला जेव्हा मला समजायला लागलं म्हणजे त्या इलेक्शनच्या राजकारणाबाबतीत, ग्रामपंचायतच्या इलेक्शन 2 ग्रामपंचायतच्या इलेक्शन आम्ही केल्या, त्यानंतर पंचायत समिती केली, नंतर कॉर्पोरेशन मध्ये, नंतर आमची 1997 ला धनकोडी कॉर्पोरेशन मध्ये गेली. पण आमची इलेक्शन झाली 2002 ला. तिथे सुद्धा आपण मित्रांसाठीच आतापर्यंत हे केलंय. पण सगळं अख्खा इलेक्शनचा बॅकग्राऊंड सगळं टोटली मिस सांभाळत होतो. सामाजिक क्षेत्रामध्ये कार्य करताना काही एक अशा अनुभव की तुम्हाला आलेले? सामाजिक क्षेत्रामध्ये असे आता कार्यक्रम करताना म्हणजे जसं की आता आपलं उदाहरणार्थ घ्या, कोविड 2019 ला कोविड चालू झाला. कोविडच्या ह्याच्यामध्ये आपल्या रक्तदान शिबिर घ्या. रक्तदानाचे सगळ्यात महत्वाचा पार्ट होता की रक्त पहिल्यांदा हे करायचे, नंतर इंजेक्शनची सगळ्यात सुविधा कमी होत्या. इंजेक्शन कॉर्पोरेशन तर्फे किंवा मी माझ्या महसूल खात्याशी जरा संबंध जवळीक असल्यामुळं ते महसूल खात्यांच्या अधिकाऱ्यांकडनं मी ते इंजेक्शन रेट मिसेर घेऊन ते भरपूर जणांना म्हणजे मित्रांना मैत्रिणींना म्हणजे आमच्या जवळचे जे आहेत आणि तसंच समाजातले आमच्या वॉर्डातल्या लोकांना ज्यांना जशी जशी जरूर होती त्याप्रमाणे आम्ही त्यांना ते उपलब्ध करून दिले. तसंच मी वेल्ल्यामध्ये जे दुर्गम भाग आहे जे आपल्या शहरामध्ये तर सर्वजण तुम्ही कार्य जे केलेले ते राष्ट्रशक्ती संघटनेच्या माध्यमातून केलेले? हो, राष्ट्रशक्ती संघटना, मी राष्ट्रशक्ती संघटनेचा महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष आहे. आणि त्याच्या निमित्ताने स्थापना कधी केली त्याची तुम्ही? स्थापना तसे आमचे माऊली दारवटकर म्हणून आहेत, त्यांनी त्याची स्थापना केली. त्याचे मला ते मित्रच आहेत. तर त्यांनी मला म्हणले तू असं कर, एवढं अशी तू सगळी कार्यक्रम करतो, समाजसेवा करतो, तर तू माझ्या ह्याच्यात येऊन आपण 2 जण पुढे जाऊ. अशा पद्धतीने आम्ही ते पुढे गेलो. त्याच्यात सगळ्यात महत्वाचा टप्पा म्हणजे आम्ही आपला शिवपूरचा टोल नाका आहे, त्याच्यात आम्ही भरपूर मोठे आंदोलनं केली 2-3 वेळा. ते आंदोलन करून MH12 कारण काय की आंदोलनाचं कारण असं की आमच्या इथे जवळजवळ भोर वेल्ला पुरंदर भागातली भरपूर जण इथे रहिवासी आहेत आणि त्यांची शेतीचं मूळ धंदा शेती आणि दुग्ध व्यवसाय आहे. तर त्यांना येणं जाण्यासाठी रोज येणं जाणं त्यांना परवडत नाही टोल भरणं. तर त्यांच्यासाठी टोल मुक्त करणे, कारण जाणार येणार टोल नाक्याच्या आजूबाजूलाच राहिला आहे, ते टोल भरून जाणं त्यांना रोजचं परवडत नाही. मग त्यांच्यासाठी आम्ही ते टोल मुक्त आंदोलन केलं. MH12 आणि MH14 या गाड्या आम्ही टोल मुक्त करून टाकल्या आमच्या राष्ट्रशक्ती संघटनेच्या. आणि परिणाम कसा म्हणजे पद्धत किंवा त्याचा परिणाम काय? आम्ही आमच्या म्हणजे काय आम्ही हाणामारी करून किंवा टोल नाका तोडफोड करून काय तसं केलं नाही. आम्ही फक्त मुकाबधीर तिथं बसून शांततेच्या प्रतीकेने आम्ही आंदोलन केलं आणि त्या आंदोलनाचा आम्हाला फायदा झाला आणि आमच्यामुळं सर्वांना म्हणजे रहिवासींना, भोरवेल्ला रहिवासी असेल किंवा पुरंदरचे रहिवासी असेल, त्यांना आता टोल मुक्त झालेला आहे. अच्छा.
म्हणजे आपण ज्या ठिकाणी आहात म्हणजे तुम्ही त्या क्षेत्रामध्ये कार्यरत आहात हा धनकवडी परिसर मानला जातो आणि मला असं वाटतं की पुण्या शहरातील एक कमी वेळामध्ये जास्त प्रमाणात डेव्हलप झालेलं आहे म्हणजे विकासात झालेलं एक उपनगर म्हणून ओळखलं जातं धनकवडी. त्याला कारणे पण आहेत काही की पुणे ते सातारा महामार्ग असेल किंवा पुण्यातनं एक्झिट व्हायला म्हणजे शहरातून एक्झिट व्हायला हा प्रमुख मार्ग समजला जातो जो धनकवडीला जोडला. पहिला NH4 होता. हा बरोबर. आता NH 65 का 63 झालाय. तर काय समस्या काय अजूनही आहेत का इथलं काय समस्या तशा भरपूर आहेत. रहदारी सगळ्यात मोठा म्हणजे रहदारी. आता पुणे शहराच्या कॉर्पोरेशनला म्हणजे लागूनच धनकवडी ग्रामपंचायत होती. धनकवडी ग्रामपंचायतच्या तिन्ही साईडनी कॉर्पोरेशन होती. धनकवडी आधी 1997 ला कॉर्पोरेशन मध्ये. अच्छा. पण त्याचा विकास झाला 2002 नंतर. कारण 1997 ते 2002 पर्यंत महानगरपालिकेचा कुठला इथं सदस्य याच्यावरती कार्यरत नव्हता. कधीपर्यंत? 5 वर्ष 1997 ते 2002 पर्यंत. म्हणजे समाविष्ट झाली 97 ला. पण 2002 ला इलेक्शन झाली. ओके. आणि 2002 नंतर मग याचा कायापालट व्हायचा थोडा थोडा हळूहळू प्रमाणे हे झालेलं. मग अजूनही काही समस्या आहेत का इथलं? समस्या तर अजून भरपूर आहेत. पहिली गोष्ट म्हणजे रहदारीच्या समस्या आहेत. कारण कसं आलं कॉर्पोरेशन एरिया असल्यामुळं कॉर्पोरेशन मध्ये जमिनीचे किंवा फ्लॅटचे भाव जास्ती होते आणि त्याला लागूनच धनकवडी ग्रामपंचायत होती. धनकवडी ग्रामपंचायत तेव्हा डेव्हलप होत होती नेमकी. इथं कसं सिलिंग ज्या जमिनी असल्यामुळं इथं खरेदी खतं होत नव्हती. अनऑथराईज अशीच साठे खतं आणि कुलमुक्तार पत्राद्वारे इथं ट्रान्सफर फक्त व्हायची जमिनी आणि त्याच्यात अनऑथराईज सगळी बांधकामं. आता जुनी जी बांधकामं आहेत म्हणजे तुम्ही सांगतात की 1997 ला जुन्या बांधकामाच्या बाबतच मी बोलत होतो आता. तेच सांगत होतो की जे आता ज्यांना म्हणजे सिलिंग ऍक्ट असल्यामुळे इथं खरेदी खतं होत नव्हती त्यामुळे साठे खत आणि कुलमुक्त्यारवरती लोकांनी इथं खरेदी केली कमी भाव असल्यामुळं. कारण कॉर्पोरेशन एरियामध्ये जास्ती रेट होता आणि ही ग्रामपंचायत असल्यामुळं आणि इथं रेडी रेकनं आणि सिलिंग असल्यामुळे इथं जमिनीचा पहिलं खरेदी विक्री होतच नव्हती. पण लोकांनी ती खरेदी विक्री जशी साठे खतावर कुलमुक्त्यावर केली त्याच्यावरती लोकांनी बांधकामं केली. बांधकामं करून अनाधिकृत बांधकामं झाली ही सर्व. आणि ह्या अनाधिकृत बांधकामं सगळी परत अधिकृत करण्यासाठी जी कॉर्पोरेशन नंतर आली त्याच्यानंतर ते आपण सगळ्या त्याच्यात आंदोलन करून हे करून गुंठेवारीची आपण मागणी करून ते गुंठेवारी सुद्धा आपण कॉर्पोरेशन कडनं करून घेतली. पण अजून सुद्धा काय काय लोकांचे सातबारे होत नाहीत. ते महसूल मध्ये माझे जवळजवळ म्हणजे संबंध जवळचे आहेत त्यामुळे मी त्यांच्या अधिकाऱ्यांच्या ओळखीच्या मार्फत आपल्या वॉर्डातले किंवा इतर जे आहेत त्यांचे सर्वांचे सातबारे बनवण्याचे कामं तयार करून द्यायची कामं खरेदी खतं करून द्यायची कामं ते आता चालू आहे. म्हणजे बऱ्याच प्रमाणात जे बांधकामाची जुनी जी बांधकाम आहेत म्हणजे महानगरपालिकेच्या अगोदरची ती तुम्ही चांगल्या प्रमाणामध्ये ती रेग्युलराईज म्हणजे अधिकृत करून दिलेली. पहिल्यांदा म्हणजे ग्रामपंचायतचे कसे सरपंच आणि ग्रामविकास अधिकाऱ्याच्या सहीने ती सँक्शन व्हायची पण ती अनधिकृतच होती सगळी. बांधकामाच्या संदर्भामध्ये अजून काय समस्या आहेत का? बांधकामाच्या कसं आलंय की लोकांनी इथे जवळजवळ कमीत कमी 5 ते 10 FSI वापरलेला आहे. आता ते रिडेव्हलपमेंट करायला झालं तर त्याच्या रिडेव्हलपमेंटला तुम्हाला एवढा FSI मिळत नाही. त्याचे कारण काय? आणि हे सगळे आता जी बांधकामं झालेली आहेत जुनी ती जे आता बरीच वर्ष झालेली आहेत म्हणजे ते आता ती पडण्याच्या ह्याच्यामध्ये आहेत. तर कॉर्पोरेशनने सुद्धा त्याच्यावरती काहीतरी उपाय काढावा गव्हर्नमेंटने करावा की बाबा ही जे आता तुम्ही तर त्यांच्याकडनं टॅक्स घेताय पाणीपट्टी घेताय लाईटचे तुम्ही पैसे घेताय त्यांच्याकडनं वीज कर आकारणी करून घेताय तर ह्याच्याबद्दल तुम्ही की बाबा यांनी जे ग्रामपंचायतची तुम्ही त्या निमित्ताने तुम्ही हे केलेलं आहे अनधिकृतचे अधिकृत केलेले आहे तर अधिकृत केले आहेत पण आता ती बांधकामं जी आहेत पहिली झालेली जुनी झालेली ते आता पाडायच्या ह्याच्यामध्ये आलेले आहेत इमारती. तर तेवढाच FSI तुम्ही कंझ्युम करून द्यावा अशी विनंती आम्ही कॉर्पोरेशनला आणि गव्हर्नमेंटला केलेली आहे. त्याचा उलट काय परिणाम अजूनपर्यंत तर काय अजून त्याच्यावरती काही निर्णय झालेला नाहीये. बरोबर नाही. आता ठीक आहे आपण ह्या ट्रॅफिकची काही समस्या आहेत का या भागामध्ये अजून वाटतं होतं? कारण की काय गेल्या काही वर्षामध्ये ट्रॅफिकची समस्या प्रमाणामध्ये वाढलेली काय झालंय आता इथे रहदारी रहिवासी भरपूर प्रमाणात इथं झालेले आहेत. पुणे सिटी कसे आता व्यावसायिक आहेत. व्यावसायिक असल्यामुळे इतर खेड्यातनं पेड्यातनं लोक इथं पुण्यामध्ये
कामधंद्यासाठी येतात आणि ते इथं स्थायिक झालेले. त्यांना पुणे सिटीमध्ये घेणं फ्लॅट किंवा रहिवासीचे काय घेणं त्यांना परवडत नाही. त्यामुळे त्यांनी सगळ्या उपनगरामध्येच त्यांनी हे घेतलेले आहेत, घरं घेतलेली आहेत. पण ती घरं घेतल्यामुळे इथं रहदारी खूप झालेली आहे. रहदारीचा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे रहदारीचा. त्यामध्ये सुद्धा कसा आमचा डोंगर भाग आहे, पण पुण्यापासून हा असं कात्रज घाटापर्यंत सगळा असा डोंगर भाग चढता उतार आहे. आणि याच्यामध्ये मेट्रोच अजूनपर्यंत काही झालेलं नाही. पण आता समजलंय की मेट्रो आपली अंडरग्राऊंड करतायत. अंडरग्राऊंड करतायत म्हणल्यावरती पण जिथे जिथे रहिवासी जास्ती आहेत तिथले तुम्ही बस स्टॉप घेणं सगळ्यात महत्वाचं आहे. म्हणजे रेल्वेचे मेट्रोचे स्टॉप ते घेणं, त्याच्यासाठी जी कारवाई चालू आहे. इथनं जवळपास स्वारगेट आहे. स्वारगेट 4-4.5 किलोमीटरच्या अंतरावरती आहे. त्यात तिथपर्यंत मेट्रो जर आलेली तिथून कात्रज पर्यंत, मी तर म्हणतो कात्रज पर्यंत न जाता भिलारवाडी पर्यंत त्यांनी घ्यावं. का बरं असली म्हणजे एवढा भिलारवाडी म्हणजे काय झालं, आता सगळे हिलटॉप हिलस्लोप अख्खे ग्रामपंचायतीचे जे आहेत उपनगरातली ते रेसिडेन्शियल ह्या मार्गाला बीआरटीचा म्हणजे उपलब्ध आहे. बीआरटीचा याच्यामध्ये काही उपयोग होत नाही सर. कारण बीआरटी मध्ये एवढी ट्रॅफिक जाम असते, सकाळी कामाला निघालेली लोक, एवढा प्रवाह जास्त असतो नदीचा. जसा कसा तुम्हाला वाटतं बीआरटीचा हा खर्च वाया गेला का? पूर्णपणे बीआरटीचा खर्च हा वाया गेलेला आहे. का बरं? बीआरटी म्हणजे बीआरटी कशासाठी करावी, जिथं लोकसंख्या कमी आहे. म्हणजे यांनी काय केलं की बाहेरच्या देशात पाहून त्यांनी जाऊन जे बीआरटी इथं पुण्यामध्ये आणली, सायकल ट्रॅक आणला. आता तुम्ही मला सांगा, तुम्ही सायकल वापरता का? तुम्ही तरी वापरता. आता आपल्या इथं सायकल ट्रॅक साठी 8 फूट ते 10 फूट जागा सोडली रोडच्या कडे. ती जागा तुमची वेस्ट नाही जात का? त्याच्यामध्ये एक तुमचा लेन तयार होती ना. आपल्याकडे काय, आपल्याकडे नागरिक जास्ती, रहिवासी जास्ती असल्यामुळे, लोकसंख्या जास्ती असल्यामुळं, लोकसंख्या जास्ती आहे आणि त्याला जायचा मार्ग हा कमी आहे. त्याच्यामध्ये तुम्ही सायकल ट्रॅक केलाय, बीआरटी केली आणि लोकांना जाण्यासाठीचा जो मार्ग आहे तो बीआरटी पेक्षा कमी आहे. अच्छा, फुटपाथचा जो मार्ग खूप फुटपाथ जास्ती आहे. फुटपाथ 10 फूट आहे, सायकल ट्रॅक फुटपाथ 10 फुटाचा आहे. पण त्याचा वापर होतोय थोडा काही प्रमाणामध्ये का नाही होत? सायकलचाच जमाना बंद झालाय सर. आता प्रत्येक घरात 2-2 टू व्हीलर आहेत, 2-2 फोर व्हीलर आहेत. म्हणजे हे हटवलं गेलं पाहिजे. लोकांना मेट्रो तर तुम्ही करायलाच पाहिजे. पण आमचा तर असा आहे की विरोध आहे की तुम्ही जे अंडरग्राऊंड मेट्रो करताय त्याचा जे म्हणजे हे रहिवासी भाग आहे हा एकदम असा जाम, म्हणजे काय म्हणतात त्याला, घनदाट म्हणजे लोकसंख्या दाट लोकसंख्येचा भाग आहे. तर ह्या दाट लोकसंख्येच्या भागामध्ये तुम्ही मेट्रो स्टॉप करणं सगळ्यात महत्वाचं, गरजेचं आहे. अच्छा, मिलिंदजी, जवळच इथं सरळ म्हणून संस्था आहे, शैक्षणिक संस्था आहे, महाविद्यालय, शाळा वगैरे. काश्मीर मधल्या लहान मुलांसाठी, तरुणांसाठी त्यांनी शैक्षणिक क्षेत्रामध्ये फार मोठं योगदान आहे. काय वाटतं तुम्हाला? तुम्ही त्या संघटनेशी का जुडलेलं वगैरे आहात? तसे ते आमचे जवळचे खूप मित्र आहेत. संजय नारे खूप जवळचे मित्र आहेत. म्हणजे आम्ही आता नाही, जवळजवळ 20-25 वर्ष आले आम्ही एकत्र कॉलेजपासून. त्यांना तशी समाजसेवेची जशी आवड आहे, त्यांच्या प्रेरणेतूनच मी पुढे आलेलो आहे जवळजवळ. त्यांनी कसं आहे, आता काश्मीरमध्ये आता त्यांच्या संस्थेतर्फे कारगिलला दरवर्षी मॅरेथॉनच्या स्पर्धा होतात. 2-3 वर्ष माझ्या हस्ते सुद्धा त्यांनी, माझ्या आणि आमचे मित्र आहेत त्यांच्या सर्वांच्या हस्ते त्यांनी मॅरेथॉनचे उद्घाटन, त्यांच्या बक्षीस समारंभ, तिथल्या मुलांचं सगळं, म्हणजे आता कसं आहे, त्या मुलांना, तिकडच्या मुलांना इकडे आणून ते शिकवतात. गुजर निंबाळकर वाडीमध्ये त्यांनी सुद्धा तिथं असं त्या मुलांसाठी वसतिगृह बांधले, शाळा कॉलेज केलेले आहेत. त्याचप्रमाणे आम्ही आता त्यांच्याच पद्धतीने आम्ही दिल्लीला गेलो होतो. 98 महाराष्ट्र मराठी साहित्य संमेलन होतं. त्याच्यामध्ये कोणी आयोजित केलं होतं? संजय नारायण त्यांनीच केलं होतं. हा, त्याच्यात सहभाग घेतला होता. त्यात आपले पंतप्रधान साहेब मोदीजी साहेब होते, पवार साहेब, शरदचंद्रजी पवार साहेब होते आणि बरेच जण, नंतर महाराष्ट्रातले बरेच आपले मुख्यमंत्री साहेब पण आले होते, एकनाथ शिंदेजी आले होते. त्याच्यामध्ये पण आम्ही मोठा सहभाग करून तो आम्ही चांगला कार्यक्रम पार पाडलेला आहे. म्हणजे अजून काय त्याच्या विकासाच्या दृष्टीने, त्यांच्या शैक्षणिक विकासाच्या दृष्टीने ते काय, त्यांना काय पावलं उचलत का? त्यांनी काय केलं, आता महाराष्ट्र आणि जम्मू काश्मीर हे एकत्र येण्यासाठी, मैत्रीचं त्यांनी प्रतीक करण्यासाठी महाराष्ट्र संघाची आता इच्छा मंजूर केली होती. तेव्हा आम्ही 2 वर्षापूर्वी गेलो होतो. तेव्हा मला वाटतं त्यांचे राज्यपाल कोश्यारी साहेब होते.
कोश्यारी साहेब होते, नंतर आपले महाराष्ट्राचे तेव्हाचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे होते, आम्ही बरोबर होतो. आणि त्यांनी राज्यपालांनी आम्हाला म्हणजे संजय नारायणांना महाराष्ट्र सदनासाठी जागा देऊ केली. तिथे ते दिल्लीमध्ये नाही श्रीनगरला श्रीनगर म्हणजे श्रीनगरमध्ये महाराष्ट्र सदन बांधायचं काम आता संजय नारजी करतायत, त्याच्याबरोबर आम्ही पण आहे. मग आता आपण सुद्धा थोडीशी त्यांना खारीची मदत केलेली आहे. म्हणजे उद्देश काय की महाराष्ट्र आणि जम्मू काश्मीर मैत्रीचे संबंध निर्माण व्हावेत, त्यासाठी संबंध आहेत ते टिकून राहण्यासाठी ते संबंध. मग त्या श्रीनगरमध्ये जे महाराष्ट्र सदन उभं राहते तिथनं काय कार्य काय होणार म्हणजे महाराष्ट्रातले जे आपले पर्यटक जातील समजा काय जातील, अच्छा, तर तिथं राहण्याची सोय होण्यास किंवा अजून काय त्या वेगवेगळे उपक्रम कार्यक्रम चालू सामाजिक कार्यक्रम तसे ते करतात. दरवर्षी तिथं कारगिलला मॅरेथॉनच्या स्पर्धा घेतात, त्यांचे बरेच कार्यक्रम चालू असतात तिथं. म्हणजे कधीपर्यंत अपेक्षित ते कार्य होणार? आता जागा त्यांनी आता शिकता हँडवर्क अजून केलेली नाही. हँडवर्क मला वाटतं केले हँडवर्क मध्ये आहे. हा, अच्छा, अजून काय सांगायचं तुम्हाला? मग एक प्रश्न विचारायचा मला तुम्हाला की सगळं सामाजिक कार्य तुम्ही गेल्या अनेक वर्षापासून करतात, राजकीय तुमचे थोडेफार संबंध आहेत या कार्यामध्ये, काय वाटतं तुम्हाला निवडणूक लढवायची इच्छा आहे का? आता मित्रमंडळी तर सर्व म्हणतात, कार्यकर्ते प्रभागातली लोक पण म्हणतात तुम्ही एवढे समाजकार्य करताय आमच्यासाठी करताय तर तुम्ही उभा राहा इलेक्शनसाठी, कॉर्पोरेशन तर्फे तुम्ही आमचे काय असेल ते तुम्हाला अजून पार्टिसिपेट करता येईल. तो काय तुम्हाला त्याच्यामध्ये ताकद मिळेल का राजकीय? कॉर्पोरेशनच्या आता समाजसेवेला तर काहीतरी राजकीय पाठिंबा असल्याशिवाय तर ताकदच मिळतच नाही. कोणाचा तरी पाठिंबा घ्यायलाच लागतो किंवा कुठल्या तरी पदावरती असले तर तुम्हाला अजून जास्ती कार्य करता येईल. अच्छा, कुठल्या पक्षातून असं काय निश्चित केलेलं का अजून? नाही, मी अजूनपर्यंत कुठल्या पक्षाचं अजून निश्चित केलेलं नाहीये. आता जी वेळ येईल त्यावेळेस आपण ते ठरवू कुठल्या पक्षात जायचं काय करायचं ते. आम्ही त्या आता जसं कारगिलला आम्ही केलं त्याप्रमाणे आता अयोध्येला आपलं राम मंदिर उभारलेलं. राम मंदिर उभारणीच्या वेळेस जी मूर्ती स्थापना झाली त्या दिवशी आमचे मित्र आहेत, आमचे जवळचे मित्र आहेत, आमचे पार्टनर आहेत, विष्णू मनोहर म्हणून मोठे विश्व प्रख्यात असे शेफ आहेत, त्यांच्या हस्ते हनुमानगड म्हणून आहे अयोध्येला. तिथं 8,000 किलोचा प्रसाद आम्ही तयार केला होता आणि तो वाटप केला होता. तुम्ही स्वतः गेलते का? हो, आम्ही आमचे पार्टनर आहेत, आमचे सगळे आम्ही विथ फॅमिली तिथे गेलो होतो. तेव्हा किती हे बनवले होते? 8,000 किलो. 8,000 किलो. विष्णू मनोहर म्हणून आहेत, विश्वविजय विश्व प्रख्यात असे शेफ आहे. त्यांचे रोज कार्यक्रम लागतात, त्यांचे रोज दुपारी टीव्हीला कार्यक्रम चालू असतात. त्यांनी ते नियोजन कसं केलं तुम्ही? आता ते आम्ही प्रत्येकाने कॉन्ट्रिब्युशन थोडं करून तिथं जाणं बनवणं ही त्यांची विष्णू मनोहरांची सर्व टीम आहे. ती सर्व प्रत्येक ठिकाणी म्हणजे प्रत्येक वेळेस जिथे जिथे कार्यक्रम होतात तिथे ते सगळे टीम आयोजित करतात सगळे. ठीक आहे. आता तुम्ही सांगितलं की आपण हे सगळे बांधकाम होतात, BRTचा मार्ग असेल, मेट्रोचा असेल नाही, पण आजच्या ह्या काळामध्ये पर्यावरण समतोल फार महत्वाचं आहे. म्हणजे आज तुम्ही बघा ना की शहरामध्ये दाट लोकसंख्या वाढत चाललेली, मोठमोठे बांधकाम होत असते, पण अजूनही जो एअर झाला होता ऑक्सिजन, तुम्हाला वाटतं पर्यावरण समतोल राखण्यात कितपत आपल्याला काय करावं लागतं? सगळ्यात महत्वाचं पर्यावरणाचंच आहे. कारण आता जी झालेली आहेत बांधकाम सगळं सिमेंटचं जंगल झाले. पुणे म्हणजे आता सिमेंटचं जंगल झाले. आणि पुण्याच्या आजूबाजूला जी आहेत खेडेपाडी जी उपनगर आता झाले, समजा आपल्या कात्रच्या भागाकडचे झाले, गुजरनिंबाळकरवाडी झाली, बिलारवाडी, मांगडेवाडी झाली, कोळेवाडी झाली, जांभूळवाडी झाली, इकडे जायला येवलेवाडी झाली. हा जो डोंगर भाग आहे हा सगळा त्यांनी हिलटॉप हिलस्लोप केलाय. त्या हिलटॉप हिलस्लोप पेक्षा तुम्ही ते आरक्षण आहे त्याच्यावरती बांधकाम होत नाही. तुम्ही काय करा की बाबा आम्ही याच्याबाबत हिलटॉप हिलस्लोपवरती बांधकाम झाली, मी त्याच्यावरतीच येतोय की याच्याबद्दल आम्ही जेव्हा म्हणजे मला वाटतं 1995-96 साली आम्ही शासकीय याच्यामध्ये उठाव केला होता, तेव्हा मला वाटतं काय साहेब होते ते, त्यांच्याकडे आम्ही इथनं सगळे ट्रक भरून आम्ही सगळी शेतकरी नेली होती की बाबा आमच्या जमिनीमध्ये तुम्ही काहीतरी FSI आम्हाला द्यावा
त्याच्याबद्दल समजा आम्हाला तुम्ही 20 गुंठे जागा मध्ये तुम्ही आम्हाला एक 2000 स्क्वेअर फूट बांधकाम द्यावं आणि बाकीचे 18 गुंठे जे आहेत त्याच्यात आम्ही झाडं लावतो. झाडं लावल्याशिवाय तुम्ही परमिशन देऊ नका. हिलटॉप विसलो अशी आम्ही याचिका पण दिलेली होती. कोणाला? शासकीय अधिकारी. आता त्याचा काहीच परिणाम नाही झाला. याच्यावरती आता त्यावेळेच्या खासदार होत्या, त्याचं नाव नाही घेऊ शकत मी, तर त्यांनी विरोध दाखवला की बाबा पुणे शहरातल्या लोकांसाठी त्यांनी बाकीच्या शेतकऱ्यांच्या लोकांच्या घरावरती नांगर फिरवला. अच्छा. आज मला सांगा, पर्वती आपण हटवण्यासाठी, पर्वतीच्या इथली झोपडपट्टी हटवण्यासाठी इंदिरानगरची हे केली, स्थापना केली. त्या तिथल्या लोकांना इंदिरानगरचे जे शेतकरी होते त्यांची जागा ऍक्विजिशन करली, ते शेतकरी बेघर झाला. पण त्यांच्या जे झोपडपट्ट्या ज्या झाल्या त्या झोपडपट्ट्यावाल्याने इथं घरं दिली. ही घरं त्यांनी ताब्यात घेतली, पण तिथल्या झोपड्या अजून आहेत तशाच आहे. उलट त्याच्यापेक्षा 10 पटीने आता पर्वतीवरती झोपड्या झालेल्या आहेत. आमचा एकच असा विषय होता की बाबा हिलटॉप विस्लामला तुम्ही बांधकाम द्यावं, त्याच्यामध्ये तुम्ही काहीतरी 10% द्या, 8% द्या. 8% दिले तरी चालेल. अजितदादांनी तेव्हा 10% मंजूर केली होती, पण त्या गव्हर्नमेंटनी जेव्हा त्या गव्हर्नमेंट होतं तेव्हा ती पण त्यांनी कॅन्सल केली. आपण समतोल राखण्यासाठी काय केलं पाहिजे? आपण समतोल आता मी तर माझ्या तुम्हाला सांगायचं झालं तर दरवर्षी मी जवळजवळ वृक्षारोपणाच्या दिवशी किंवा पर्यावरणाच्या दिवशी तुळशीची रोपं वाटतो. कमीत कमी 15,000 ते 20,000 रोपं दरवर्षी वाटतो. प्रत्येकाने हे कार्य केलं पाहिजे. तर तुळशीमुळे कसं आहे, तुळशी आता हे सगळ्यांना माहिती आहे, ही ऐतिहासिक त्याच्याबद्दल तुळशीबद्दल हे आहे की त्याच्यामुळं कार्बन डायऑक्साईड करून ऑक्सिजन जास्ती सोडते आणि औषधोपयोगी आहे. आपल्या आता आपण या देशाचे नागरिक आहेत, शहराचे नागरिक आहेत आणि पर्यावरण समतोल राखणे आपलं फार महत्वाचं. पर्यावरण समतोल राखण्यासाठी मी म्हणतोय की गव्हर्नमेंटने हिलटॉप विस्तारला जे आपली डोंगर आहेत तिथं झोपडपट्ट्या होण्यापेक्षा तुम्ही बांधकामाला परमिशन द्या, 8% द्या किंवा 10% द्या, पण बाकीचे त्यांचे असे एक अट टाका किंवा तुमचा 20 गुंठ्याचा प्लॉट असेल ना तर 18 गुंठे 15 गुंठे तुम्ही झाडं लावा आणि त्याच्यामध्ये तुम्हाला पर्यावरण समतोल राखण्यासाठी काही म्हणजे ठीक काही जबाबदार नागरिक पण या देशामध्ये जे काही प्रयत्न करतात, पण बेजबाबदारपणा होते का त्याच्यामध्ये? पर्यावरण भरपूर मोठा बेजबाबदारपणा आहे. काही मोठी लोक आहेत की ती इकडचे जंगलातले फोटो काढतात, याचे फोटो काढतात आणि दर महिना शासनाकडनं पैसे वसूल करतात. वृक्ष लावण्यासाठी संबंधित जो कायदा आहे तो त्याचं पालन होत नाही. आता माझ्या विचाराने तर म्हणजे जसं व्हायला पाहिजे आहे तसं होत नाही. बरं, म्हणजे एक महत्वाचा प्रश्न आहे की आपण एका मोठ्या महामारीतून पार पाडलेलं कोरोनासारख्या एका त्या संदर्भामध्ये काय वाटतं तुम्हाला की आपण कशात तुमच्या अनुभव काय? आता 2019 साली जे कोविड आला ते सगळ्या पूर्ण देशावरतीच होता. पूर्ण देशावरती म्हणण्यापेक्षा पूर्ण पृथ्वी तलावरतीच होता. आपण आपल्या पद्धतीने प्रत्येक देशाने आपापल्या पद्धतीने कामं केलेली आहेत. त्यामध्ये आपल्या भारताच्या 2 लसी चांगल्या प्रसिद्ध झालेल्या होत्या. त्या आपल्या गव्हर्नमेंटने सुद्धा बऱ्याच देशांना त्या विकसित करून दिलेल्या होत्या. आम्ही सुद्धा कोरोनाच्या काळामध्ये आम्ही रक्तदान शिबिर घेतले. मी तर प्रत्येक दिवस सुद्धा घरी नव्हतो. कोरोनाच्या दिवस सुद्धा प्रत्येक दिवशी म्हणजे वॉर्ड फिरून कुणाला काय पाहिजे काय नाही, कोणाच्या जीवनावश्यक वस्तू आहेत, या सगळ्यांची काळजी आम्ही घेतलेली होती. त्या पद्धतीने सगळ्यात म्हणजे मोठं सांगायची गोष्ट म्हणजे वेल्ला भागामध्ये डोंगराळ भाग आहे, दुर्गम भाग आहे, जिथं आता सुद्धा म्हणजे इलेक्शन असेल समजा तर तिथं सुद्धा इलेक्शन अधिकारी जाऊ शकत नाही. अशा भागामध्ये सुद्धा जाऊन आम्ही जीवनावश्यक आम्ही वस्तू त्यांना घरपोच दिलेल्या आहे. आणि त्याच्याबद्दल तिथले तहसीलदार किंवा महसूल मंत्री ज्यांनी मला प्रशस्ती पत्र सुद्धा दिलेलं आहे. आम्हाला असं कळलं नाही की तुम्हाला त्यांनी व्यवस्थापन सगळ्यात पहिली वेल्ल्यामध्ये मी ते म्हणजे कोरोनाग्रस्त जी लोक होती त्यांना मदत आपण केली. आपल्या तिथे एक हॉल आहे, त्या हॉल सुद्धा मी तेव्हा गव्हर्नमेंटला दिला होता. त्याच्यात कमीत कमी 15 ते 20 स्पॉट होत्या. कुठं? वेल्ल्यामध्ये भट्टी वागदार स्वतःच हॉलसाठी दिला. काय माझा फार्म हाऊस आहे, त्या फार्म हाऊस मधले खालचा हॉल मी गव्हर्नमेंटला दिला होता तेव्हा. आणि शासनाने त्याची दखल घेतली आणि आपत्ती व्यवस्थापन रक्षणात आवाहन आम्ही बघितलं. वारकरी संप्रदाय जवळजवळ मी आता गेली म्हणजे 2010 ते 11 पासून अन्नदान क्षेत्र आहे देऊळला.
तर आम्ही तिथं अन्नदानाचा कार्यक्रम करतो दरवर्षी. ते मोठा असेल कमी पहिले सुरुवात आमची झाली होती फक्त 1500 लोकांपासून. अच्छा. तिथनं सुरुवात झाली त्यापासून आतापर्यंत म्हणजे आता कालच्या मागच्या आता झालेली आषाढी एकादशी आहे त्या जेव्हा ती पालखी निघाली देऊची तिथनं तर कमीत कमी जो 5-1 भाविकांनी तिथं म्हणजे भोजनाचा प्रसादाचा लाभ घेतलेला आहे. म्हणजे 1,500वरून आता 5 लाखापर्यंत हे झालेलं आहे. म्हणजे आपण पुणे शहरामध्ये राहतो सांस्कृतिक. तुम्हाला अजून एक सांगायचं झालं मंदिराच्या बाबतीत झालं तर आमच्या शेजारीच आमच्या मंडळाचं एक मंदिर आहे. बरं. त्याची सुद्धा स्थापना आम्ही सगळ्यांनी केली. त्याचे सगळे दगड आता सगळ्यात पुण्यामध्ये सगळ्यात पहिलं मंदिर दगडाचं दगड घडून ते दगड सुद्धा आम्ही त्या ह्याच्यावरून आणली होती. एक कुठलं ते गाव आहे ते दगडासाठी प्रसिद्ध आहे तिथनं आणून इथं घडून आम्ही ते मंदिर बांधलं आणि मग आमच्या मंदिराची प्रतिकृती बघून अख्ख्या पुणे शहरामध्ये तसे दगडी मंदिराची हे झाली चालू. 1900 मला वाटतं 94-95 साली आम्ही नेवासावरून आम्ही ते दगड आणले सगळी मंदिरात. 1994-95 साली श्री साई विठ्ठल मंदिरचं आम्ही स्थापना केली ती 1994ला. मला सांगा की आम्ही दरवर्षी तिथे कार्यक्रम आम्ही करतो. एकादशीचे म्हणजे सर्व कार्यक्रम तिथं होतात. गोकुळाष्टमी असो म्हणजे साईबाबांचा उत्सव असो विठ्ठल रुक्मिणीचा असो गणपतीचे 10 दिवस तर कंपल्सरीच असतात तिथे. म्हणजे आपण पुणे शहरामध्ये राहतो. त्या तुम्हाला अजून एक सांगायचं म्हणजे मुस्लिम बांधवांच्या आमच्या वॉर्डमध्ये तुम्हाला काय वाटतं की आपण ते आज आपण पुणे शहरामध्ये राहतो धार्मिक सलोखा राखण्यासाठी जातीय सलोखा राखण्यासाठी शहर मी बघतो आपण बघत आलो की पुणे शहरामध्ये वेगवेगळ्या धर्माचे जातीचे लोक राहतात. गुण्यागोविंदाने म्हणजे काही अनेक वर्षापासून भारताच्या स्वातंत्र्याच्या काळात आपण बघतो की एकदम शांत शहर म्हणून ओळखलं जातं पुणे आणि त्याची ख्याती पूर्ण भारतामध्ये म्हणजे रिटायरमेंट पेन्शन शहर पण ओळखलं जातं. शिक्षणासाठी आपल्या शहरामध्ये अनेक लोक बाहेर येतात. जातीय सलोखा आणि धार्मिक सलोखा राखण्यासाठी आपण काय केलं पाहिजे? आमच्या वॉर्डामध्ये तुम्ही आतापर्यंत तुम्ही रेकॉर्ड काढला असेल पोलीस चौकीतून तर धार्मिक भांडणं ही अजिबात झाली नाही. आमच्या धनकवडीमध्ये कमीत कमी आमच्या म्हणजे प्रभागामध्ये कमीत कमी 4 मस्जिद आहेत. 4 मस्जिद मध्ये म्हणजे दरवर्षी रमजान किंवा त्यांचे जे पवित्र सण असतात ते आम्ही सलोख्याने तिथे जाऊन सगळं जेवण बिवण करतो किंवा तुमच्या ते इफ्तार पार्टी असतात त्या आम्ही सगळ्या त्याच्यामध्ये सहभाग करतो. आम्ही पण सहभागी होतो. आम्ही पण त्यांना इफ्तार पार्टी देतो. म्हणजे आजपर्यंत तर रेकॉर्ड आहे की बाबा आमच्या भागात मुसलमान आणि हिंदू मुसलमान अशी कुठलीच भांडणं झालेली नाहीत. आमच्या भागामध्ये कसे जास्ती करून मराठा म्हणजे हिंदू मुस्लिम आणि थोडेफार मारवाडी आणि ब्राह्मण समाज असे आहेत. सगळेजण मुस्लिम लोक सुद्धा गणपतीमध्ये पूर्ण आमच्या सणामध्ये साजरा करतात. आम्ही सुद्धा त्यांच्या ह्याच्यात घरोघरी जाऊन आम्ही पण हे करतो. म्हणजे पार्टीमध्ये सुद्धा असो किंवा रमजानीत असो. म्हणजे धनकवडी सारख्या पुणे सातारा महामार्गावर असलेल्या प्रतिष्ठित उपनगरामध्ये अजूनही आमच्याकडे काय आणि एक आपली एक ओळख आहे ज्या देशाची म्हणा किंवा शहराची म्हणा की आम्ही कशा पद्धतीने आम्ही सामाजिक सलोखा या ठिकाणी पाळून याच्याबद्दल अजून काय वाटतं तुम्हाला की तुम्ही अजून काही सांगू शकता का की याच्या माध्यमातून की तुम्हाला जे व्यक्त व्हायचं ते तुम्ही व्यक्त होऊ शकता काय अडचण आहे? आता इथं मुळे आता मी पण आता इलेक्शन म्हणजे आता समाजसेवा तर एवढी करतोय. सगळी मित्रमंडळी म्हणतायत की बाबा तुम्ही सुद्धा आता कॉर्पोरेशन मध्ये उभा राहा आणि तुम्ही आता जे स्वतः इथे इलेक्शन म्हणजे आता समाजसेवा कार्यक्रम करताय तर तुमच्या कॉर्पोरेशनच्या मदत घेऊन तुम्ही पण कॉर्पोरेशनला उभं राहून आम्ही तुमच्या बरोबर पाठीमागं आहे तर कॉर्पोरेशनला तुम्ही उभं राहावं नगरसेवकाला अशी सगळ्या मित्रमंडळींची इच्छा. मी काय वाटतं तुम्हाला राजकारण हे आधीच्या पूर्वीचं राजकारण आताच्या राजकारण आताच्या राजकारणामध्ये खूपच फरक आहे. पूर्वी म्हणजे एकनिष्ठेचं राजकारण होतं. आता म्हणजे स्वार्थासाठी राजकारण चालू आहे. त्याचे परिणाम जनतेला भोगावे लागतात का? भरपूर. कशा पद्धतीने? आज तुम्ही पण आज भोगताय का नाही भोगत? आता मी सांगायची त्याच्यात काही येत नाही. आज सगळं आम जनतेला पण माहित आहे की काय चाललेलं आहे काय नाही. त्यामुळे आपण जास्ती बोलू शकत नाही. आपण आज म्हणजे सर्वात महत्वाची समस्या ज्या आहेत आपल्या त्याच्यामध्ये बेरोजगारीची समस्या असेल महागाईच्या म्हणजे ह्या बेरोजगारीची समस्या महागाईच्या समस्या विकासाच्या दृष्टिकोनातून जे पावले उचलले पाहिजे ते पावले उचलले जात नाहीये.
ह्याच्या आपण कशा पद्धतीने राजकारणाच्या दृष्टिकोनातून ह्या समस्येकडे बघितलं पाहिजे? तर राजकारणाच्या दृष्टिकोनातून पाहायचं झालं तर ही म्हणजे तुम्ही जे आता महागाईची किंवा हे बोलताय ते केंद्राचा विषय आहे. बरं. आपल्या महानगरपालिकेपर्यंत हा विषय जनतेची पण काही जबाबदारी आहे का याच्यामध्ये? नाही, जनतेची तर आहेच आहे. मी तर आता प्रत्येक युवकाला सांगू शकतो की बाबा तुम्ही कामगार म्हणजे कामाला जाण्यापेक्षा इथं तिथं काम करण्यापेक्षा स्वतःचा तुम्ही छोटा मोठा धंदा करा. अच्छा, ओके. त्याच्यातून तुम्ही मोठे व्हा. कारण आजकाल कसं झालं, आता तुम्ही साधा विचार करा, सॉफ्टवेअर पहिले कंपन्या आपल्याकडे होत्या, पहिले परमनंट असायचे, आता परमनंट करून घेत नाही. ते सुद्धा आपले तुम्हाला काही असेल किंवा चला की करार करून घेतात. 3 वर्षाचा करार करून घ्या, 5 वर्षाचा करार करून घ्या. समजा 3 वर्षांनी त्यांनी काढले तर तुम्ही करणार काय? अच्छा, ओके. तोपर्यंत तुमचा पगार चालू असतो, भरघोस तुम्हाला पगार मिळतो सॉफ्टवेअर कंपनीने, तुम्ही इकडे तिकडे गुंतवणूक करता. अचानकपणे झाले समजा सॉफ्टवेअर कंपन्या बंद, आता अशी झाली समजा महागाई झाली किंवा करोना टाईप असाच एखादा रोग आला. आता करोना आणि सॉफ्टवेअर कंपनीवाल्यांना सगळ्यांना शिकवले, झालं बंद झालं. समजा असाच रोग आला, कंपन्या बंद झाल्या आणि यांनी पगाराच्या अपेक्षावरती की बाबा इथे इन्व्हेस्टमेंट केली, तिथे इन्व्हेस्टमेंट केली, याचा हप्ता भरायचा आहे, त्याचा हप्ता भरायचा आहे, आणि उद्या बंद झाली त्याला हप्ते भरणार कुठनं? त्यापेक्षा तुम्ही त्याला साईड बिझनेस चालू करा, स्वतःचा बिझनेस चालू करा, काय का असेल छोट्या लहान प्रमाणात तुम्ही चालू केला तरी स्वतःच्या पायावर उभा, कुणावरती अवलंबून राहू नका, असं माझं वैयक्तिक मत. तुम्हाला पुणे शहर अजून विकासाच्या दृष्टीकोने पावले उचलले जातात? पुणे शहरात विकसित होतंय, विकसित व्हायला पाहिजे अजून. मेट्रो आता शिकता आपल्याकडे मेट्रो आली, ही मेट्रो आपल्याकडे 15-20 वर्षापूर्वी यायला पाहिजे होती. हे फार महत्त्वाचं आहे की जसं मुंबई मोठं शहर मानलं जातं महाराष्ट्राचं, तर मुंबईच्या खालोखाली पुणे शहर सुद्धा खूप मोठं आहे. पहिली गोष्ट म्हणजे शिक्षणाचं माहेरघर म्हणून पुणे ओळखलं जातं. आपल्याकडे पूर्ण सगळ्या राज्यातनं, पूर्ण देशातनं आपल्याकडे शिक्षणासाठी पुणे शहरात येतात. आता एक हा विचार करा ना, आमच्या इथे तिथं धनकवडीमध्येच 4-5 कॉलेज आहेत मोठी मोठी. भारतीय विद्यापीठ आहे, सिंहगड आहे, नंतर आपल्या सावंत सरांचं GSPMS आहे. असे बरेच कॉलेज आमच्या प्रभागात आहे. आता हे प्रभागात येणारी विद्यार्थी सगळेजण त्यांची राहायची सोय आहे, त्यामुळं भरपूर उद्योग पण वाढलेले आहेत. मला एक अजून करायचं वाटतं, विशेष उल्लेख करायचा वाटतो की या शहरामध्ये आपण शैक्षणिक माहेरघर म्हणतो, शैक्षणिक आणि सर्वात महत्वाची भूमिका धनकवडी किंवा पुणे सातारा रोडने पार पडलेली या शिक्षणाच्या दृष्टीकोनातून. अनेक महाविद्यालय आपण बघतोय की या परिसरामध्ये पुणे सातारा महामार्गावरती भारतीय कॉलेज असेल, GSPM असेल किंवा सिंहगड कॉलेज आहे, सरहद पण आहे. सरहदच्या 3 शाखा झाल्यात आमच्या इथे. भारतीय विद्यापीठला एक, धनकवडीला एक, गुजर निंबाळकरवाडीला एक आहे. पण तुम्हाला काय वाटतं का, असं वाटतं का की शिक्षणाचं खाजगीकरण झालेलं आहे किंवा शिक्षण हे महाग झालेलं आहे, असं वाटतं का तुम्हाला? त्याचं कारण काय आहे की तुम्ही ज्या परिसरामध्ये तुम्ही कार्यरत आहात, म्हणजे आज अनेक विद्यार्थी या ठिकाणी आपण बघतोय बाहेर आलेले किंवा स्थानिक असतील नाही, आणि शिक्षणाचं एक महत्वाचं स्थान हे उपनगर म्हणून ओळखलं जातं. शिक्षण हे महाग झालेलं वाटतं तुम्हाला? आता शिक्षण हे महाग झालेलंच आहे, त्याच्यामध्ये काही दुसरं हे नाही, पर्याय नाही. पण तुम्हाला मी सांगायचं असं झालं की ज्या वेळेस म्हणजे आपण लहान होतो, जो आपण मान शिक्षकांना द्यायचो, शिक्षकांना जे आपण घाबरत होतो की अरे बाबा मास्तर आले की आपण पळून जाऊन वर्गात जाऊन बसायचो लगेच, पण आता ती परिस्थिती राहिलेली नाही. काय केलं पाहिजे शिक्षणामध्ये विकासात्मक दृष्टिकोनातून पाऊल उचलण्यासाठी? काय केलं पाहिजे, काय वाटतं तुम्हाला? शिक्षणासाठी तुम्हाला पावलं उचलायची आली तर पहिली म्हणजे गोष्ट मेडिकल कॉलेज तुम्ही भरपूर इथे काढली पाहिजे. मेडिकल कॉलेजला आता इंजिनिअरिंग आणि मेडिकल कॉलेज जे आमच्या इथं आता फक्त मला वाटतं भारतीय विद्यापीठलाच मेडिकल कॉलेज आहे. अच्छा. आणि बाकीची कॉलेज इतर भरपूर आहेत, पण मेडिकल कॉलेज प्रमाणेच अजून इथं डेव्हलप व्हावे अशी इच्छा आहे. धनकवडीच्या जनतेला काय तुम्ही आवाहन करू शकता? शेवटचा प्रश्न. धनकवडीच्या जनतेला धनकवडीच्या जनता ही लोकांनी राहतेच आहे, तशीच राहावी, गुन्हे आनंदाने राहावी, एवढंच आपलं. धन्यवाद. आपण आम्हाला बहुमूल्य वेळ दिला. धन्यवाद.